नमस्कार. जागतिक शोध या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण अग्नीचा शोध याविषयी माहिती घेणार आहोत. अग्नी हे एक आवश्यक साधन आहे, ज्याच्या नियंत्रणाने मानवजातीला प्रगतीच्या मार्गावर नेण्यास मदत झाली. अग्नीचा मूळ स्रोत बहुधा वीज होता आणि अशा प्रकारे पेटलेल्या पिढ्यानपिढ्यांच्या ज्वाला हाच अग्नीचा एकमेव स्रोत राहिला. सुरुवातीला सुमारे 5 लाख इसवी पूर्वच्या आसपास जगलेला पेकिंग मॅन हा अग्नीचा सर्वात जुना वापरकर्ता मानला जात होता. परंतु 1981 मध्ये केनियामध्ये आणि 1988 मध्ये दक्षिण आफ्रिकेत उघडकीस आलेल्या पुराव्यावरून असे सूचित होते की होमोनिड्सद्वारे अग्नीचा नियंत्रित वापर सुमारे 14,20,000 वर्षांपूर्वी झाला. अग्नीचा पुन्हा पेटवण्याच्या अडचणीमुळे तो कायमस्वरूपी जिवंत ठेवला जात असे. दिवसा जळत ठेवून रात्री मंद केला जात असे. चमचम किंवा घर्षण पद्धती या आदिम लोकांमध्ये अग्नी निर्माण करण्याच्या सर्वात प्रचलित पद्धती होत्या. अग्नीवर नियंत्रण मिळवणाऱ्या पहिल्या मानवाने त्याचा उपयोग उबदार राहण्यासाठी, अन्न शिजवण्यासाठी आणि शिकारी प्राण्यापासून संरक्षणासाठी केला. त्यामुळे यापूर्वी मानव वस्तीसाठी खूप थंड असलेल्या प्रदेशामध्ये टिकून राहणे शक्य झाले. नियंत्रित अग्नीच्या माध्यमातून प्राणी किंवा शत्रूंच्या लपण्याच्या जागेमधून बाहेर काढण्यासाठी त्याचा वापर केला गेला. रस्त्यासाठी जंगल साफ करणे, चराईसाठी गवताळ जमीन तयार करणे आणि शेतजमीन तयार करणे यासाठी नियंत्रित अग्नी महत्त्वाचा होता. अनियंत्रित अग्नीमुळे मात्र जमिनीची क्षमता नष्ट होत असे. अग्नीवर प्रभुत्व मिळवल्याने धातू वितळण्याची शक्यताही उघडल्या, ज्यामुळे माणसाला पाषाण युगाच्या मर्यादेतून बाहेर पडता आले. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.